आपल्या टीम संघ पाणी प्यायला आलतो तेवढ्यात आम्हाला कार्तिक महाराज दिसले. ते तर मस्त एक एकटे पीठ देत होते. विषय गंभीर आहे म्हणत पैसे घेऊन इडल्या खायला आलो. आपल्या शिव महाराजांसाठी 20 रुपयाच्या इडल्या घेतल्या आणि पियुष भाई पाशी येऊन बसलो. आपल्या पोट्ट्यांसंग इडल्या पीठ देऊन घेतल्या. तेवढ्यात अक्षय भाऊन कार्तिक भाई आला. त्यांना राम राम नाही करत. पंकज भाऊ डीजे वाले दिसले आणि ते एकटे नव्हते तर त्यांच्या संग आपल्या वहिनी सुद्धा होत्या. त्यांना टाटा नाही करत. आपल्या एका दलित मित्राच्या शाळेत आगमन झालं आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला श्रीकांत भाऊच होता. त्याला घेऊन चंपाकलच्या स्टॉल कडे आलो आणि चंपाकली घेऊन घेतली ना आपल्या पोट्ट्या संघ शेअर करून पिटवून घेतली. थोड्या वेळात आपल्या आदर्श विद्यालयाचे पण विद्यार्थी आलते. त्यात आपल्या टीम मधले पोट्टे होते. तेवढ्यात काही पोट्ट्यानं भाजीपाला विकायला सुरुवात केली आणि मीनं तर डोसक्यात आपले सशाभाऊचेच कान घातले होते. त्यांना घालून फेमस डान्स केला आणि आनंद मेळाव्यातला आनंद घेऊन आम्ही श्रीकांत भाऊ संघ घराकडे आलो. थोड्या वेळात आपलं मन पलटलं तर श्रीकांतला घेऊन डायरेक्ट वावरात येऊन आपल्या बाबाजींकडे आलो आणि बाबाजींना घराकडे पाठवलं आणि मी मिरचीकडे आलो. कारण की आपल्याला या लाल मिरच्याचा गेम वाजवायचा होता. 1.5-2 तासात आपल्या लाल मिरच्याचा गेम वाजवून घेतला ना त्यांना चुंगडीत भरलं ना आपल्या डमडमवर ठेवून घराकडे निघालो.